एकदा हा व्ह्यू तरी बघा। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाईब्रोच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचं आपलं लोकेशन आहे बोपदेव घाटामध्ये सनराईज पॉईंट। पण आपण मित्रासाठी वाट बघत बसलो, त्यामुळे मित्रांनो सनराईज मला वाटतं इथंच झालं आहे। तुम्ही बघू शकता। अभिषेकला खूप कॉल केले पण त्यांनी उचललेत नाही, त्यामुळे आता मी एकटाच चाललोय। चला तर मग डायरेक्ट जाऊन तिथं भेटूया। तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे सनराईज पॉईंटला। एकदा हा व्ह्यू तर बघा। तर मित्रांनो तुम्हाला फॉग असल्यामुळे दिसत नसेल जास्त, पण तुम्ही खाली बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे। तर मित्रांनो आपण इथं व्ह्यू पॉईंटला आलोय, पण मला नेमकं समजत नाही की कुठं जायचं ते। आता फर्स्ट टाइम आलोय त्यामुळे असं होतंय। तुम्हाला जर माहीत असेल तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मी परत एकदा त्या टायमिंगला येईल। आपण गावाकडे डोंगराळ भागात गेल्यावर जी फिलिंग येते तीच सेम मी इथं अनुभवतोय। आता सनराईज सोबत आपल्या रॉयल एनफील्डचे पण जरा सिनेमॅटिक शॉट्स घेऊ। तर मित्रांनो आपल्या रॉयल एनफील्ड सोबत पण सनराईजचा व्ह्यू कॅप्चर केलाय। तुम्हाला हा शॉट कसे वाटले ते मला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर मित्रांनो तुम्हाला मागे त्या टेकडीवर एक मंदिर दिसत असेल, आता आपण त्या मंदिरात जाऊ वरती चढून। तर मित्रांनो बघू शकता वरती मंदिर आहे आणि सीड्या खूप जास्त आहेत। आज दम लागणार आहे फुल। चला मंदिरात तर चाललोय। मी ऐकलं मंदिराच्या मागे चांगला व्ह्यू आहे, बघूया एकदा तो पण। तर मित्रांनो मंदिरात पोहोचले। डोंगरावर मंदिर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला इथून बघता येतो। मित्रांनो मंदिरात पण दर्शन घेतलंय। मंदिरामध्ये महादेवाची पिंड होती, महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं। आता मागच्या टेकडीवर जाऊ तिथं आणि सिटीचा व्ह्यू बघू। चला तर मग। डोंगरावर पण बघा मित्रांनो किती सुंदर घर बांधलंय। मला एकदम GTA वाय सिटीचाच फील येतो त्या घराला बघून। तर फायनली मित्रांनो त्या टेकडीवर येऊन पोहोचलोय। अजून पण पुढं आहे टेकडी, पण एवढं बाद झालं आजच्यासाठी, एवढं काफी आहे। आता तुम्हाला सिटीचा व्ह्यू दाखवतो, तो तुम्ही बघा। बघू शकता किती मोठे मोठे बिल्डिंग झालेले आहेत। सगळीकडे बिल्डिंगच बिल्डिंगा। ज्या साईडला बघा त्या साईडला सगळीकडे बिल्डिंगच झालेले आहेत। तर खाली बघा मित्रांनो अकॅडमीची मुलं दिसत आहेत मला। समोर कुत्रा पण आहे। मित्रांनो त्या साईडला पुढं पण जाऊ शकतो, पण ते खूप जास्त होईल, कारण आता शिड्यावरती चढून आलेले आणि प्लस इथपर्यंत आलो आहे, त्यामुळे खूप दम लागला। आता तिथं जायला मला तर नको वाटतंय। तुम्ही आला तर तुम्ही जाऊ शकता। मला चांगलं व्ह्यू दिसेल असं वाटतं तिथं, कारण झेंडा वगैरे लावलेला काहीतरी असेल काही ना काही। तुम्ही एकदा जाऊन बघू शकता जर तुमच्या हिंमत असेल तर। तर मित्रांनो सकाळ सकाळ मी तुम्हाला बोपदेव घाटातला सनराईज व्ह्यू पण दाखवला, पुणे सिटीचा व्ह्यू पण दाखवला आणि महादेवाच्या मंदिराचं दर्शन पण दाखवलं। तर माझ्या या कामासाठी तुमचा लाईक तर पाहिजेच मला। तर सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीला। असेच वेगवेगळे काही ना काहीतरी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील, जेणे तुमचा एंटरटेनमेंटच होईल। तर भेटूया पुन्हा एकदा। बाय बाय।